जवळजवळ 6 महिन्यातच मी बेड रिडन झाले आणि इतकं की मला उठवेना, चक्कर आली असं सगळं होतं ना. सो ते खूप त्रास व्हायला लागला. कारण ते मेडिटेशन जमणं शक्य नाही. मेडिटेशनला बसलं की सुरू विचार यायला ना. जो काय थॉट, तो कुठल्या प्रकारचा थॉट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे तुम्ही प्रेमासाठी रडत असाल तर ते प्रेमा रिलेटेड थॉट झाला. किंवा काही लोकांना असं असतं की बोलण्याला भीती वाटते. येत असतं सगळं पण बोलायला जमत नाही. की ऐन टायमेला एवढा मोठा मॉब बघितला गेलं. नमस्कार. आपण लहानपणी एक वाक्य ऐकलेलं आहे, सर्वांनी, तुम्ही मी सर्वांनी, पिंडी ते ब्रह्मांडी आणि ब्रह्मांडी ते पिंडी. मी सुद्धा सर्वप्रथम जेव्हा ऐकलं तर मला पटलं नव्हतं. परंतु आपल्या ऋषीमुनींनी सांगितलेलं प्रत्येक वाक्य अर्थपूर्ण असतं आणि त्याचं ज्ञान हळूहळू आपण जसजसं शास्त्राचा अभ्यास करत जातो तसतसं आपल्याला ते प्राप्त होतं. या वाक्याचा गर्भित अर्थ आता कळतोय. आणि आपल्या ऋषीमुनींनी जे जे निर्माण केलं आहे ते आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा संस्थेचा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे. त्यालाच अनुसरून आज आपण अत्यंत महत्त्वपूर्ण विषय घेतलेला आहे, तो म्हणजे सप्तचक्र. आणि कोणताही विषय आपण शिकतो ते त्या विषयातील तज्ज्ञ व्यक्तीकडून. आणि ईश्वरसुद्धा आपल्याकडे तसे तज्ज्ञ व्यक्ती नक्कीच पाठवतात. आजसुद्धा आपल्याकडे तज्ज्ञ व्यक्ती आलेले आहेत. शारदा मॅडम, तुमचं मनापासून स्वागत. थँक्यू सो मच. श्री ज्योतिष संशोधन केंद्रात तुम्हाला मनापासून स्वागत. तुमचं कार्य मला माहिती आहे, आमच्या अनेक विद्यार्थ्यांना माहिती आहे. किंबहुना आमच्या विद्यार्थ्यांची टीम कधीचं मला सांगत होती, मॅडम एकदा शारदा मॅडमला बोलवा. थँक्यू सो मच. आणि कसं असतं ना, मग मी तुमची ओळख करून द्यावी, पण त्यापेक्षा तुम्हीच तुमची ओळख थोडक्यात सांगावी असं आम्ही अपेक्षित करतो. टू बी फ्रँक, मी आता 31वे वर्ष म्हणूया, 31 वर्ष झाले मी या फील्डमध्ये आहे. स्पिरिच्युअल लेवलला रादर. म्हणजे मी रेकी ग्रँड मास्टर आहे. मी क्रिस्टल हिलिंग म्हणजे त्यामध्ये मी मास्टरी केली. आणि शिवाय 7 चक्रास आणि फंक्शुई या 4 ह्याच्यामध्ये मी जसजसं लाईफमध्ये प्रॉब्लेम्स येत गेले तसतसं आपोआप जास्ती अल्टरनेटिव्ह हिलिंगवर भर दिल्या गेल्यामुळे आपोआप मी ते शिकत गेले. सो कमिंग बॅक टू सब्जेक्ट. छानच. परंतु हा आउट ऑफ द वे रस्ता आहे. करेक्ट. या रस्त्यावर तुम्ही पोहोचलात कसा, प्रवास कसा सुरू केलात आणि आज इथपर्यंत कसा पोहोचलात? दॅट्स ग्रेट. कसं झालं म्हणजे 90sमध्ये ॲक्च्युली आम्ही बॉम्बेचे, तर 90sमध्ये एक टेंडर मिळालं पुण्याचं. सो आम्ही शिफ्ट करायचं ठरवलं, मी, माझे मिस्टर आणि माझ्या 2 मुली. आणि तेव्हा तर त्या एकदम लहान होत्या. आम्ही पुण्यात शिफ्ट झालो आणि नकळत म्हणजे म्हणतो ना आपण, ती सिटी नवी, ते शेजार पाजार नवीन घरात भाड्याने असू दे, पण ते नवीन घरात आलो होतो. आणि सगळ्या बाबतीत आता शाळा तशा पाहिजेत किंवा मुलींचं करिअर बघता मी टिपिकल हाऊसवाईफ. सो आय वॉज मच वरीड की बापरे, माहिती नाही आता कसं घेऊन. आणि आपले नातेवाईक पण बघायला बसले असतात, बघू आता काय करतात वगैरे. हे बॅक ऑफ द माइंड खूप टेन्शन होतंच. आणि इतकं कमी पैसे होते हातात. आणि प्लस आता पुण्यात ऑफिस घेणं आलं, घर रेंटेड, त्यामुळं रेंट दोन्हीचं प्लस ऑफिसमध्ये स्टाफ, ह्या सगळ्यामध्ये तिथे पैसे पुरवणं गरजेचं होतं. मग ते घरी पुरवायचे. सो बॅक ऑफ द माइंड खूपच. आणि ह्या स्ट्रेस टेन्शनमध्ये रेग्युलर मी आजारी पडायला लागली. म्हणजे 6 महिन्यातच माझं सुरू झालं बेड रिडन जे म्हणतो ना, इतपत मी हे झाले. खूपच त्रास व्हायला लागला. सो जवळजवळ 6 महिन्यातच मी बेड रिडन झाले आणि इतकं की मला उठवेना, चक्कर आली असं सगळं होतं ना. सो ते खूप त्रास व्हायला लागला. किती डॉक्टर केले, सगळे टेस्ट केल्या, काही नाही त्यातून. सो डॉक्टर म्हणत होते तुम्हाला काही झालं नाही. सो मला इरिटेट व्हायला लागलं की आपल्याला गोळ्या खाऊन, मग कशाला गोळ्या खाऊन ना गोळ्या. सो गोळ्या पण खायचं बंद केल्या. पण झोपून किती राहणार. सो एक दिवस माझ्या दिराने फोन केला की तुम्ही रेकी म्हणून एक प्रकार आहे तो शिकून बघा आणि बघा त्याच्यातून फरक पडतो. सो
रेकी लाईफमध्ये आली आणि रेकी बरोबर मी जसजशी बरी होत गेले तर एकदा छोट्या मुलीला बरं नव्हतं म्हणून मी डॉक्टरकडे गेले. तिथं पण ना आपला नंबर येईपर्यंत बसून राहतो ना, तर तिथे एक पुस्तक होतं. त्या पुस्तकात ना एका डॉक्टरनी लिहिलेलं की 7 चक्राजवर. अच्छा. की आपण करतो ना, लहान मुलाला उभं करतो आणि हा आवाज आणि हे 7 चक्र कसे एकत्रित किंवा कसं ते मूल बरोबर सुसू करतं. होय. किंवा त्याने असं लिहिलेलं की एक एजेड बाई आणि त्यांनी ठचा उच्चार करायला सांगितला आणि कसा हात चक्रावर फरक पडला. तर ते मला इतकं आवडलं की हा काय प्रकार आहे ना, 7 चक्रास, त्याच्यावर आपण असे वेगवेगळ्या तऱ्हेंनी. तर मी त्याच्यात इतकं डिटेलमध्ये स्टडी म्हणजे सुरू केला रादर. आणि खरं सांगू, इट्स व्हेरी डिफिकल्ट ॲज यू सेड की शब्द पण कळत नव्हते. अरे ह्याच्यातून काय करू. सो आय गेव अप की नको आपल्या बस की बात नाही आहे. कारण ते मेडिटेशन जमणं शक्य नाही. मेडिटेशनला बसलं की सुरू विचार यायला ना, आता काय घरातलं हे करायचं आहे, ते करायचं, आपल्याला बरं नाही, आपल्याला हे कुठं जमतंय, यु नो. ते काय जमेना. मग तरीसुद्धा सारखं ते ठ आणि ती सुसू, ह्या 2 गोष्टी काही सुटेनात माझ्याने की ह्याच्याने बरं होतो ना माणूस. सो मी खूप त्याच्यातून जास्तीत जास्त आणि त्याच्यात सगळ्या ह्याच्यात लिहिलंय की 7 चक्रास जर तुम्हाला काम करायचं असेल तर सगळ्यात बेस्ट पार्ट आहे मेडिटेशन. ग्रेट. सो आपल्या सगळ्यांनाच असं माहिती आहे की मेडिटेशननी आपण 7 चक्रासवर काम करू शकतो. तर त्याबद्दल पण आपण बोलूयात. येस. परंतु सुरुवात आपण थोडं मागून करूया. ज्योतिषशास्त्रात असं म्हटलं जातं की तुम्ही ज्योतिषी बनतात म्हणजे ईश्वर तुमची निवड करतो. तसंच मला आता तुमच्या बोलण्यावरून असं वाटलं की तुमची निवड ईश्वराने केलेली आहे. कारण प्रत्येकालाच हे साध्य होत नाही. करेक्ट. तर मात्र आपल्या विद्यार्थ्यांना शिकवताना आपण प्रत्येक विषय अबकडपासून शिकवत असतो. तर आपण हे सुद्धा अगदी मूलभूतपासून शिकवू की चक्र म्हणजे काय. येस. तर आता मला वाटतंय सगळ्यांना ऐकून पहिला आपण म्हटलं तर बरोबर आहे की 7 चक्रासबद्दल लोकांना माहिती नाही, पण आता सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे मला तरी असे कॉल येतात, मॅम 7 चक्रास जरा क्लीन करून देता का. म्हणजे मला असं होतं की हो का, तुला कुठं, म्हणजे मी विचारते पुढे, पण मलाच ते ऐकायला कसं तरी होतं. पण कमिंग बॅक टू सब्जेक्ट की 7 चक्रास आपले, जसं आपण म्हणतो की आपले 7 कोशमध्ये सगळ्यात पहिला अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश आणि विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. वरचे 2 आत्मा परमात्माशी निगडीत. सो हे जे प्राणमय कोश आहे त्याच्यामध्ये आपले हे 7 चक्रास, एनर्जी सेंटर्स ज्याला आपण म्हणू, तर ते आहेत. आणि आपले 5 तत्व जे सगळ्यांनाच माहीत आहेत ते कसे बॉडीला पुरवले जातात, तर या थ्रू असं ओव्हरऑल 7 चक्र. आता प्रत्येक चक्राचं एक काम आहे. बरं. म्हणजे प्रत्येक चक्र आपले थॉट प्रोसिजर, सी लिसन केअरफुली, की प्रत्येक आपल्या मनात जो काही विचार येतो, जो काय थॉट, तो कुठल्या प्रकारचा थॉट आहे इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे तुम्ही प्रेमासाठी रडत असाल तर ते प्रेमा रिलेटेड थॉट झालं. पण तुम्ही पैशासाठी रडत म्हणजे कंटिन्युअस रडत म्हणजे यु नो थिंकिंग, स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटी कसलं असतं. तर ह्यापैकी एक असतं की आयदर मी तब्येतीने डाऊन होत चालले किंवा बाबा मला पैसे कसे पुरतील, फ्युचरला माझे सिक्युअर्ड लाईफ मला पाहिजे, तर ते मग कसं मिळू, यु नो. किंवा मला असं होत राहतं माझ्यावर कोण प्रेमच नाही करत, यु नो. घरचे मला सारखे टिपिकल, म्हणजे हाऊसवाईफ ना तरी फार असं होतं की मला, म्हणजे मी खूप एकटी आहे, मला म्हणजे घरात नुसतं कामापुरतंच आहे, मला गृहीत धरलं जातं, यु नो, अँड ऑल दॅट. किंवा काही लोकांना असं असतं की बोलण्याला भीती वाटते. येत असतं सगळं पण बोलायला जमत नाही. की ऐन टायमेला एवढा मोठा मॉब बघितला गेलं असं. तर 7 चक्र याच्याशी कसे निगडीत आहेत. सी, आता जेव्हा मी विचार येते की मी बोलू नाही शकत आहे तर थ्रोट चक्रावर इफेक्ट आला. जर मी म्हणते की प्रेमाचे, तर आता सगळ्यांना येते हात चक्रावर होणार. किंवा मी जर म्हणते मला खूप भीती वाटते तर मग मणिपूर चक्र.
सो सोलर प्लेक्स आपण असंच करतो ना, बापरे माझ्या पोटात गोळा. सो किंवा त्याच्या जसं आपण म्हणतो की त्याच्या खाली आपण जर बघितलं तर स्वादिष्टान. तर स्वादिष्टान चक्र काय करतं, तर स्वादिष्टान चक्र तुमचं सेक्स रिलेटेड किंवा तुम्हाला बऱ्याच लोकांना असं असतं म्हणजे मंथली पिरियड्सवरून किंवा क्रिएटिव्हिटी नवनिर्मिती हा प्रकार स्वादिष्टान त्या रिलेटेड थॉट की अरे मला जमणार नाही का, मी ऑलवेज असतं ना आपल्या मनाला थॉट येत राहतो की अरे मला नाही जमत बाबा काय काय गोष्टी, किंवा अरे मी डान्स छान करू शकेन का, हा थॉट पण कुठंतरी स्वादिष्टान चक्राला हे करतो. किंवा रूट चक्र आपलं सगळ्यात महत्त्वाचं. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणायचं कारण डे टू डे लाईफ त्याच्याशी निगडीत आहे. रूट चक्र हा सगळ्यात महत्त्वाचा का, तर पैशा रिलेटेड जो काही इश्यू असतो, जे काय थॉट असतात ते सगळे रूट चक्रावर. सो रूट चक्र. तर आता तो पुढे आपण जसं तसं मी डिटेल्स. तर असे हे आपले सप्तचक्र, त्याचा आपल्यावर प्रभाव होतो मानसिक आरोग्याच्या दृष्टीने, शारीरिक, सर्व अर्थाने. तर तो कसा? आता कसं होतं माहिती आहे का, जसं मी आत्ता म्हटलं की सपोज एखाद्याचा प्रेमभंग झाला, आता नॅचरली त्याला दुःखी मन मेरे गाणे पण दुःखी सगळे ऐकायचे, किंवा त्याला असं होतं मुकेश एक्झॅक्टली, किंवा असं होतं की लक्ष सगळ्या सोशल लाईफ नको वाटायला लागतं, एकटं राहा वाटायला लागतं, कंटिन्युअस तो अटॅच कुणाबरोबर तरी, एक्सपेक्टेशन त्याचे पूर्ण नाही झाले, किंवा अरे यातून जेव्हा तो खूप त्या कोशात जायला लागतो, तसं परिणाम कशावर होणार, नॅचरली हार्ट चक्र. आत्ता तो बोलायला पण कमी करायला लागतो थ्रोट चक्रावर, प्लस त्याच्या सोलर प्लेक्सिसवर. का, तर सोलर त्याला ना नकळत आपण म्हणतो ना की भीती वाटायला लागते सगळ्याच गोष्टीची, नको आता मला मेन हेच नाही मिळालं तर काय आयुष्यातच रस राहिला नाही. सो यु नो ऑल 7 चक्राज आर अफेक्टेड. थर्ड विचारांनी थर्ड आय चक्र, ग्राउंड चक्र पण इफेक्ट देतो, कारण त्या आपण म्हणतो ना की जसं वैराग्याच्या भावना यायला, कारण तेव्हा बघ अगदी काही लोक एकदम प्रेमात तसे असतात की काहीच सुचत नाही, ते गिव्ह अप. सो ऑल 7 चक्राजवर फरक पडायला लागतो, कारण थॉट प्रोसिजर त्याची, झोप लागत नाही ना, स्ट्रेस टेन्शन एन्झायटी वाढते, खाण्याकडे लक्ष नाही, एव्हरीथिंग. आमच्याकडे दर 4थी केस अशी येते. खरं ना, कारण काय झालंय ना, माणसं खूप विचलित झाली, एक तर एकटी पडलेली, आणि असा इमोशनल त्रास झाला, प्रेमभंग झालं की त्यांना कधी कधी काय होतं, एक व्यक्ती प्रामाणिक दुसरी अप्रामाणिक. अगदी बरोबर. दुसऱ्याने ठरवून त्याचं रिलेशन असतं, आणि मग जे पहिल्या व्यक्तीला सहन करावं लागतं, तुम्ही जे सांगतात, मग ते आपल्या लोकांपासून लांब लांब होत जातात, म्हणजे स्वतःच्या आईवडिलांपासून, भावांपासून, मित्रांपासून, आणि एकटे पडतात. तर त्याच्यात सप्तचक्रात उपाय आहे. सप्तचक्र उपाय आता बघा, ह्याच्यातून आपल्याला कळलं की आपल्याला म्हणजे ऑल 7 चक्राजवर इफेक्ट व्हायला लागला, आणि त्याचं ते सक्रिय करणं आलं. मग लोक म्हणतात डॉक्टरकडे जाऊन आलं तरी, म्हणजे अदर हिलिंग मोडॅलिटी वापरून बघा. पण ह्याच्यावर तुम्हाला जर डिटेलमध्ये असेल ना माहिती तरच करा, किंवा तुमच्या डोक्यात जे आहे ना, खूप लोकांना असं वाटतं की 7 चक्राजवर जर काम करायचं असेल तर कोणतरी तज्ज्ञकडूनच करावं. आता सपोज तज्ज्ञ पण माणूसच ना. हो. आता आम्ही पण डिस्टर्ब होतोच की, नॉट नेसेसरी की अरे आम्ही असे आहे म्हणजे आम्ही डिस्टर्बच नाही होणार. तर सांगायचा हेतू हा की ज्या तज्ज्ञाकडे जाल त्यात तुम्ही किती डिटेलमध्ये सांगताय इज व्हेरी इम्पॉर्टंट. बरेच लोक काही गोष्ट सांगतच नाहीत आम्हाला, आणि मग जेव्हा आम्ही हिलिंग सुरू करतो मग तेव्हा असं होतं की नाही हो त्याच्यातून हे हा फरक नाही पडला, तो फरक नाही, तो अजून जेवतच नाही, तो अजून अरे नॉट पॉसिबल. इतक्या कोशात आणि किती महिने गेलाय ते पण नाही माहिती. तुम्ही फक्त येता आणि सांगता, आउटपुट दाखवता आम्हाला की आता असा त्याच्यावर इफेक्ट झालाय, आता त्याच्यावर काम करा. नॉट पॉसिबल. तेव्हा मला सगळ्यांनाच सांगायचं की खरं सांगू का, तुमचं तुम्ही शिका आणि तुम्ही करायला शिका, कारण तुम्हाला यू बेटर. स्वतःला पण किती माहिती असतो, म्हणजे मला एक्झॅक्ट कुठं मला तिचा राग आला, किंवा ती एक्झॅक्ट मला कुठल्या गोष्टीला सोडून गेली, हे तुम्हाला डिटेल माहिती आहे की नाही. मग तुमच्यावर इफेक्ट कुठं झालाय हे तुम्ही जितकं सांगू शका तेवढं तुम्ही समोरच्याला सांगून हील करून घेऊ शकत नाही, तेवढं छान.
ठीक आहे, फरक पडू शकतो, नो डाऊट, मला तिथं कुठंही काही शंका नाही. पण तुम्ही जर स्वतः शिकून आता शिकणार कधी, करणार, इट्स नॉट दॅट डिफिकल्ट. म्हणजे आपण जे म्हणतो की बापरे 7 चक्र शिकायचं, आजकालच्या ह्याच्यात खूप इझी आहे. म्हणजे मी जेव्हा शिकवते तेव्हा मी 100 वेळा लोकांना म्हणते अरे खरंच खूप इझी आहे. बरं, येता जाता तुम्ही 7 चक्राजवर काम करू शकतात. आता ते कसं, आय टेल यू दॅट. माझ्या मते मेडिटेशनला बसा, 1 तास मेडिटेशन करा येस रोज, आणि मग 7 चक्रावर काम वेळ होतं. तुझ्याकडे 1 तास? नाही, माझ्याहीकडे नाही, माझ्या प्रेक्षकांकडे. एक्झॅक्टली. सो सगळ्यात पहिला एखादी गोष्ट शिकायची म्हटलं तर सगळ्यात पहिलं वाक्य येतं वी डोंट हॅव टाइम, म्हणून तुम्ही करा. आता मला सांगा हरकत नाही. सो कसं असतं, डे टू डे लाईफमध्ये प्रत्येकाला वेळ नाही, होय, सगळ्यांनाच. पण तुम्हाला लाईफ जगायचं की नाही, इफ यू आर द मेन पर्सन इन युअर हाऊस, तर सगळ्यात महत्त्वाचं आहे तुम्ही फिट अँड फाईन राहणं. तुम्हीच जर फिट अँड फाईन नाही राहायचं ठरवलं, म्हणजे नाही माझं जे काय मला त्रास होतो ते इथंपर्यंत येऊ दे, मग मी डॉक्टरकडे जाऊन येऊन गोळ्या खाईन, आणि त्या गोळ्या खाल्ल्या, डॉक्टरकडे जाऊन आले म्हणून यू आर फ्रेश. तो कितपत इफेक्ट झालाय, परत 15 दिवसांनी ये रे माझ्या मागे, की परत यू आर इल. पण आपण पुश करत राहतो स्वतःला. त्यापेक्षा जेव्हा तुम्ही ठरवता, आता बघा मेडिटेशन करायचं, तर मी तुला म्हणेन चल डोळे बंद कर आणि 2 मिनिटं बघू, विचार करून आपण दोघे जणे. 3ऱ्या मिनिटाला काय, 2ऱ्या सेकंदाला मी म्हणेन की आपल्याला आठवायला लागतं ही कामं राहिलीत, ती कामं राहिलीत, कॉन्सन्ट्रेट काही होत नाही. बरं. पण मग मी जेव्हा माझ्या लाईफमध्ये स्वतःसाठी 7 चक्राचा उपयोग करायला लागली, तेव्हा मला सगळ्यात पहिलं सांगितलं होतं मेडिटेशन करायला शिक. आणि मी म्हटलं ठीक आहे. मग मला सांगितलं ब्रह्ममुहूर्तावर कर. ओके, अजून छान आहे ना. सो किती वाजता उठू? 3-3:30 सुरू कर. आय सेड ओके. मग मी पहाटे 3 वाजता उठून मस्त डोक्यावरून आंघोळ बिंगोळ, सांगितलं नव्हतं तरी सुद्धा मस्त आंघोळ बिंगोळ करून बसली मेडिटेशनला. आणि पहिला श्वास काय सांगितलं होतं, श्वासावर लक्ष ठेवायचं रे. सो श्वासावर लक्ष ठेवून 1, 2, 3 आणि डायरेक्ट शारदा उठतेस ना. आणि आय वॉज की अरे मी मेडिटेशन करत होते. तर म्हटलं नाही 9 वाजलेत. म्हटलं काय सांगतोस. तर हे शक्य होत नाही. आपण जितकं सी कॉमन मॅनला असं नाही, तर म्हणजे जे लोक त्यात खूप करतात त्यांना जमतच, पण आपल्याला डे टू डे लाईफमध्ये हे नाही जमत. सो नवऱ्यानं सांगितलं असलं काही परत करू नको, आपलं रोजचं रुटीन लाईफ. दोन्ही मुली शाळेला गेल्या नाहीत आज. सो आय वॉज ते परत गिल्ट. तर आता थोडंसं मी डिटेलमध्ये असं सांगेन की रूट चक्र आहे. अच्छा, आता रूट चक्रावर पैशासाठी सगळ्यांना काम करायला आवडतं. पैसे म्हटलं की सांगा काय कसं करू. तर खूप इझी वेने मी तुला सांगते. आता लक्षात आलं की नाही माहिती नाही, गणपती म्हणजे प्रत्येक चक्राचं एक देवता आहे. प्रत्येक चक्राच्या म्हणजे आपल्याला समजायला इझी पडावं म्हणून म्हणजे आपण म्हणू शास्त्रामध्ये, पतंजली शास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की कमळाच्या फुलाचा आकार इमॅजिन कर. त्यामुळं इझी आपल्याला इमॅजिन करता येतं. सो रूट चक्राच्या पाकळ्या किती आहेत? 4. त्याच्यावरती सॅक्रल चक्राच्या म्हणजे स्वादिष्टान चक्राच्या 6 असं प्रत्येकाला पाकळ्या दिल्या. ओके, आणि प्रत्येक चक्राचा कलर आहे. सो आणि वार असेल, कलर असेल, पाकळ्या असतील. प्रत्येक चक्राचा मंत्र आहे, सबबीज मंत्र पण आहे. सो त्याचा वापर जर मी डे टू डे लाईफमध्ये करेन तर मला इफेक्ट यायलाच पाहिजे की नाही. तर रूट चक्र जे आपलं सगळ्यात महत्त्वाचं पैसा रिलेटेड सगळ्यांना आवडेल ह्याच्यावर काम करायला. सो मी थोडं डिटेलमध्ये सांगते तुम्हाला. आता रूट चक्राची देवता आहे गणपती. आता लक्षात आलं की बा आपल्याकडे किती जोरात, एस्पेशली पुण्यात तर खूपच जोरात गणपतीचं हे असतं. आता तिकडचं तत्व आहे माती तत्व. सो गणपती मातीचा, रेड कलरमध्ये आपल्याला पिवळा, पितांबर. सो कलर न कळत म्हणजे शेंदेरी कलर जो असतो तो. आता त्याच्यात त्यांनी असं म्हटलंय, जर तुम्ही गणपतीच्या रेग्युलर जे कोण पूजा करतात त्यांना त्यांचा रूट चक्राचा म्हणजे त्यांनी सांगावं रूट चक्र त्यांचा कसा आहे. म्हणजे पैशाचा फ्लो छान असतो. नाउ व्हॉट इज
रूट चक्र सक्रिय असणे किंवा अनब्लॉक्ड आहे माझाच, तर पैशाचा फ्लो त्या माणसाला खूप त्रास होत नाही पैशाच्या रिलेटेड. ते लोक छान. आता जे लोक मॉर्निंग वॉक करतात, व्हॉट इज दॅट, की चालता तुम्ही. सो रूट चक्र इज इथून खाली जे काही अवयव आहेत ते, त्याच्यावर जर तुम्हाला काम करायचं असेल तर तुम्हाला रूट चक्रावर काम करावं. बरं. सो गणपतीला पूजणे, गणपतीचे स्तोत्र म्हणणे. आता अजून लोकांच्या लक्षात आलं नसेल तर येता जाता एखादं जर मी म्युझिक ऐकलं, ते पण गणपती कुठलं, ढोल ताशा. पथक असतात पुण्यात, तरी मी ह्या पथकाचं आहे, मी त्या किती प्राऊडली सांगतात. आणि सनई नाही वाजवत आपण, ढोल ताशा. सो रूट चक्राचं ढोल ताशा जर म्युझिक आहे, मी बॅकग्राऊंड लावून बसेल ना गाडीत चालवताना, अजय अतुलची गाणी ऐका, सगळी ढोल ताशा. गणपतीची जितकी पण आहेत तर ते ढोल ताशा निव्वळ ऐकून रूट चक्रावर ऑफकोर्स इफेक्ट होऊ शकतो. सपोज मी गणपतीचं जे काय स्तोत्र म्हणायचं आहे मला, किंवा गणपतीचं जे पण म्हणायचं आहे, जर मी 4 वेळा म्हटलं तर ते 4 पेटल्स आहेत ना, सो त्याच्यावर काम होऊ शकतं. मला सांगायचे, जर तुम्हाला आता कित्येक लोकांच्या, माझे पण खूप केस गळायला लागलं की प्रचंड फिमेल डिस्टर्ब होतात की नाही. आता दात दुखायला लागलं तरी तो एक प्रकार असा आहे की दुसरीकडे लक्षच नाही लागत. सो रूट चक्रावर काम करा. नॉट की आता दातासाठी असं करू, केसांसाठी असं करू. जर तुम्ही रेग्युलर ह्या चक्रांची जर माहिती करून घेतली, आता किती सोपी आहे, लक्षात ठेवायला इझी आहे की नाही सांगू? सांगते, व्हेरी इझी. मला यातून जे समजलं ते सांगते. रूट चक्र हा सर्वात जास्त महत्त्वपूर्ण चक्र आहे. कमळाच्या 4 पाकळ्या आहे. गणपती ह्या तिथला देवता आहे. सिंदुरी हा रंग आहे. गणपतीची आरती, गणपतीचे स्तोत्र आपण म्हटले, ऐकले तरी ते ॲक्टिवेट होतं. आणि ढोल आणि ताशे जर आपण ऐकले तर आपलं रूट चक्र ॲक्टिवेट होतं. आता सगळेच चक्र महत्त्वाचे आहेत, त्यामुळं असं नाही म्हणू शकत आपण की सगळ्यात महत्त्वाचं आहे. पण अजून एक रूट चक्राचा वार आहे मंगळवार. बरं. सो मंगळवारी जर तुम्ही रेड कपड्यांमध्ये, आता तिकडचा कलर रेड आहे तर मग रेड कपडे घालू मंगळवारी. आता तिकडचं मी ते पण डिटेलमध्ये सांगते. तिकडचा मंत्र कुठला आहे तर लम. येस. तर हे प्रत्येकाचं म्हणजे ती एक स्टाईल सांगितते त्यांनी, कसं म्हणायचं, सबबीज मंत्र कसं म्हणायचं, जे आम्ही शिकवतो क्लासमध्ये. पण हे जर तुम्ही रेग्युलर केलं, तर मंगळवारी मी जर कंटिन्युअस ह्या लमचा म्हणजे जप करते किंवा येता जाता, असं काय नाही आहे की बसून आता मेडिटेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट, आय अंडरस्टँड. पण लोकांना वेळ नाही ना, तर मी बघ काम तर मला स्वतःवर करायचंच आहे, मग तसं करायला काय हरकत आहे. सो न कळत मंगळवारी मी जर रेड कपडे घालते, मंगळवारी जर मी मंत्राचा जप करते, मंगळवारी जर मी गणपतीला मनातल्या मनात जरी पाया पडलात ना तरी बेस्ट रिझल्ट आहे. बरं. सो मानस पूजा इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. सो हा जे आपण म्हणतो रूट चक्र, तर त्याच्यावर आपण मॅक्झिमम काम करू शकतो. आता त्याच्याने अजून काय काय होऊ शकणार आहे तर हे इन्सिक्युअर फिलिंग. रोटी कपडा मकान, पैशांनी जे जे आपल्याला पाहिजे त्याच्यात तुम्ही जेव्हा इन्सिक्युअर्ड होता तेव्हा यू हॅव टू वर्क ऑन युअर रूट चक्र. सो रूट चक्र इज त्यासाठी म्हटलं जातं की अरे महत्त्वाचं आहे. कारण आजकाल पैसा कुठं काही सांग, मी जर म्हटलं लोकांना की अच्छा हार्टवर काम करा प्रेमासाठी, मॅम राहू दे ना, प्रेम तर कसंही मिळेल हो, म्हणजे पैसे टाकलं की प्रेम मिळेल. एक माणूस माझ्याकडे येऊन गेला, त्याचं म्हणणं होतं की अरे ऐसा पैसा फेको मॅम आ जाएगा. पण पैसा इज व्हेरी इम्पॉर्टंट. पैसा कसा मिळवू सांगा. सो लोकांच्या आजकालचं वेगळा थॉट आहे. नाही, 21व्या शतकात विचारसरणी खूप बदललेली आहे. ती बरोबर की चूक हा आपला विषय नाही, परंतु पैसा ही प्राथमिक गरज आहे, त्याला नाकारून चालू शकत नाही. आणि किती आला तरी तो कमीच आहे. तर त्यामुळे त्याचं महत्त्व आहे, यात काय वाद नाही. पण चक्रांवर बोलतोय, चक्राचं महत्त्व जाणून घेतोय, परंतु हे चक्र असंतुलित होतात म्हणजे नेमकं काय होतं ते आपण संतुलित करू शकतो का, आणि करू शकत असू तर त्याचे नेमके कसे आणि कोणते प्रभाव आपल्याला प्राप्त होतात. ॲक्च्युली कसं होतं माहिती आहे,
बरे आता लुईस हेपमुळे किंवा सिक्रेट हे पुस्तक जर तुम्ही बघितलं असेल तर बऱ्याच लोकांना आता म्हणायची सवय लागली की पॉझिटिव्ह बोल है ना. तर मला हे पण लोकांना सांगायचं आहे की जितकं तुम्ही निगेटिव्ह विचार करणार ना आता ते येतात. आय अंडरस्टँड. घरात इतकी कटकट चालली आणि पॉझिटिव्ह बोल इज नॉट पॉसिबल. सो त्याच्यावर पण एक खूप छान उपाय की जेव्हा रात्री बसाल तुम्ही शांतपणे तेव्हा आज काय चांगलं केलं आपण ना तो विचार करायचा की आज मी किती गोष्टी चांगल्या. अच्छा हिला मदत केली, त्याला असं केलं, त्याला खाऊ घातलं, त्याला वे केलं, एखाद दुसरा तरी चांगलं काम केलं आहे का आज दिवसभरात. पॉझिटिव्ह काय केलं हे आठवायचं. दुसऱ्या दिवशी पण तेच. आज पॉझिटिव्ह त्याच्यात भर पडली आहे का कमी होत चाललं आहे. बरं. त्याच्यावरनं साधारण आयडिया येते की जास्तीच निगेटिव्ह आज केलं का. सो 21 दिवस आपण स्वतःला जज करू शकतो. बरं. किती मी पॉझिटिव्ह केलं आहे किंवा नाही. मला लोक म्हणतात 21 दिवसानंतर काय. 21 दिवसानंतर सवय लागते की पॉझिटिव्ह कसं विचार करायचा. आपोआप पॉझिटिव्ह यायला की निदान आत्ता हे तरी पॉझिटिव्ह करू. आता कमिंग बॅक की जर तुम्हाला निगेटिव्ह विचार जास्ती आता काय आहे हा आहे आज्ञाचक्र. ओके. थर्ड आय चक्र ज्याला आपण म्हणतो. आता या थर्ड आय चक्राचं सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का त्याचा मित्र आहे युनिवर्स. आणि हा काय करतो थर्ड आय चक्र लोक सगळ्यांना माहिती नसेल तर सांगते की तो फक्त आणि फक्त माझं थर्ड आय चक्र माझंच ऐकतं. तुमचा थर्ड आय चक्र तुमचंच ऐकणार. आता जर तो माझं ऐकतोय आणि मी जर त्याला म्हणतेय पैसे संपतायत का, कसं सगळं करून नाही होत आहे माझ्यानी, मी थकून गेली आहे, मला नाही, मुलं तर माझं बिलकुल नाही ऐकत. हे जेव्हा मी माझ्या थर्ड आयला सांगतेय तो त्याच्या मित्राला आता सवयच आहे ना आपल्याला की लगेच शेजारच्याला सांगायचं. तो पण लगेच थर्ड आय थर्ड आय कुणाला सांगतो युनिवर्सला. युनिवर्स तथास्तु म्हणायचा असतो. सो युनिवर्सला नेहमी द्यायची इच्छा असते. त्यामुळं तो गुड बॅड विचार करत नाही. तो फक्त म्हणतो अच्छा हे हवं आहे तथास्तु. सो यू स्टार्ट गेटिंग निगेटिव्ह एनर्जी. त्यापेक्षा मग पॉझिटिव्ह कसं जसं मी म्हटलं की रात्री थोडा तो वेळ द्या. किंवा आता तुम्ही जर तुम्हाला वाटलं की मी बोलू शांत बसायचं आहे कुठल्या शरीराच्या कुठल्या भागावर मी काम करू. ॲक्च्युली तुम्हाला कसला त्रास होतो इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे मला थायरॉईड आहे का, मी बोलू शकत नाही आहे का, मला डायबिटीस आहे का, गोडवा कमी आहे का माझ्या आयुष्यात, मी चिडचिड एखादी व्यक्ती असते ना अखंड चिडचिड करत असते. हो. आपण किती इझिली बोलतो की बापरे खा शिव्या, अखंड चिडचिड. पण का ती व्यक्ती चिडचिड झाली किंवा एखाद्या व्यक्तीला का डायबिटीस आहे कंटिन्युअस तुम्ही जर जबाबदारीने आयुष्य घालवलं आहे, कधीही तुम्हाला आयुष्यात कोणी प्रेमाने हात नाही फिरवला, सो लॅकिंग आहे ना. त्याप्रमाणे तुमच्या शरीरात ते आजार सुरू होतात निव्वळ त्या थॉटने. नेहमी लक्षात ठेवा. लोकांना पण मी सांगणार आहे की कधीतरी पहिलं कसं होतं पाठीवर हात फिरवायचे, शबाशकी द्यायचे किंवा अरे छान केलंस. आत्ता ते म्हणणं का बोललं कसं जातं की चहामध्ये साखर टाकता आलं ना किंवा किती साखर टाकलं आहे जरा तरी. सो आपण ना सवय लागली आपल्याला प्रत्येक गोष्टीला नावं. वा शब्द येत नाही म्हणजे तुमचं हार्ट चक्रावर काम करणं गरजेचं आहे तुम्हाला. जेव्हा तुमच्या तोंडून वा येत नाही त्याच्याऐवजी का का असं केलं, का त्रास देतेस, का सो का इज यू हॅव टू वर्क ऑन युअर हार्ट चक्र. नाही छान बोलू शकत आहे, कम्युनिकेशन चांगलं नाही, यू हॅव टू वर्क ऑन युअर थ्रोट चक्र. सोलर प्लेक्झिसवर मणिपूर चक्रावर कधी काम करा जेव्हा तुम्हाला कंटिन्युअस पावर हवी आहे आणि भीती वाटते की मला वरून बघायची भीती वाटते, मला काम करायची भीती वाटते, मला ड्राईव्ह करताना भीती वाटते, मला प्रमोशन मिळेल की नाही भीती वाटते, एनी टाईप ऑफ फिअर, मला झोप येईल की नाही ह्याची पण भीती आहे. सो यू हॅव टू वर्क ऑन युअर सोलर प्लेक्झिस. स्वादिष्टान चक्रावर कधी कराल बायकांचं आवडीचंच म्हणते मी कारण मला नाही पटत ते अगेन सॉरी. पण मेनोपॉज किती बायका कौतुक करून घेतात नवऱ्याकडून.
सॉरी तुमच्या दोघांच्या मध्ये आले. पण मेनोपॉज हा प्रकार कधी होतो जेव्हा तुमच्या थॉटमध्ये तुम्ही फार एकटं कसं होतं 40शी नंतर हा मेनोपॉज प्रकार सुरू होतो. म्हणजे मुलं मोठी झाली, नवरा आपल्या कामात बिझी, मुलं त्यांच्या विश्वात बिझी, आणि मग तुमच्या लक्षात येतं की सकाळचं मी जेवढं माझं किचन वर्क होतं झालं आहे आणि फुल डे रिकामी आहे, मी आता काय करू. सो स्टार्ट वर्किंग ऑन युअर सेल्फ. पहिल्यापासून 40शीपर्यंत नकाच थांबू की आता मी रिकामी आहे, आता मला कोण भाव देत नाही, माझ्यावर कोण प्रेम करत नाही, माझ्यावर कोणाला बोलायला वेळ नाही. हे सगळे थॉट मेनोपॉजला नेतात. मूड स्विंग्स म्हणता ना तुम्ही त्याला, किंवा म्हणता की आता पिरियड्स जायला लागले, असं होतंच. तर असं काही होत नाही. एव्हरीथिंग हिअर. सो बरोबर आहे, मी तुम्हाला नवरा तुमच्यावर अरे छान लाड करत होता, तुम्ही मध्येच आलात, आय नो. पण काढून टाका हे मनातून की तुमच्यावर कोण. असं कधी होऊ शकतं जेव्हा तुम्ही दुसऱ्यांवर प्रेम करायला लागला, आपोआप समोरचा तुमच्यावर प्रेम करणार. किंवा हे जे वाटतं तुम्हाला मी एकटी पडली, आता माझ्याकडं काही नाही करायला. सो 40शीच्या आधीच स्वतःला कुठेतरी, जसं मी म्हणते 7 चक्राजवर अभ्यास करा. किती तरी प्रकार हल्ली रेकी आहे, क्रिस्टल हिलिंग आहे, आपण आता ऐकत आलो की बाबा हे खूप छान काम करतात आणि आपण त्याच्यानीच स्वतःच्या लाईफमधले सगळे इश्यूज प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो. तर मग वाय नॉट गिव्ह अ थॉट की अरे करूया ना आपण हे. तर त्याच्यापेक्षा तुम्हाला काय, अगं असलं काय नसतं, हे जर तुम्ही ऐकलं म्हणून गिवअप केलं, किंवा अरे तुम्हाला असं झालं की बरेच लोक असतं ना पाठीमागं खेचायचं काम करतात, तर त्यापेक्षा बघू म्हणायला काय हरकत आहे, करून बघायला काय हरकत आहे. सो एक थॉट नक्की द्या आणि खूप छान काम करू शकता तुम्ही स्वतःवर. खूपच छान. म्हणजे तुमच्या बोलण्यातून मला जे समजलं की चक्राच्या माध्यमातून भीती कमी होते, प्रेम मिळतं आणि आत्मविश्वास वाढतो. परफेक्ट. खूप गोष्टी करू शकतो आपण अशा की जे लॅकिंग आहे ना तुम्हाला. आता बरेच लोक म्हणतात की मला प्रचंड डोकं दुखतं. हो. आता जेव्हा डोकं कधी दुखतं, एखादी गोष्ट सहन नाही झाली, रोजचा मारा आहे त्याचा, किंवा तुम्ही नाही हे करू शकलात, त्याला तुमचं मत नाही मांडू शकलात, किंवा तेच ऐकून सहन नाही होत आहे ना तुम्हाला. सो जे लोक मायग्रेन वगैरे शब्द वापरतात, तर ते डोकं बांधून बसतात, किंवा डोक्यावर कसं म्हणजे गोळ्या किती खाऊ, ते विक्स आणि अमृतांजन किती लावू, पेक्षा आता मी सगळ्यात वेगळं काहीतरी सांगणार आहे. तुम्ही तुमच्या सोलर प्लेक्सिसवर, मणिपूर चक्रावर काम करा. मस्त इफेक्ट आहे. डोकं दुखायचं. आता अजून एक, लोक इतके वर्षाचं माझं डोकेदुखी म्हणतात बरं का, आणि जेव्हा 7 चक्राजवर काम करायला लागतात तेव्हा फक्त त्यांना 2 दिवसात रिझल्ट पाहिजे. 2 दिवस केलं मॅडम मी, नाही होत. 15 दिवस काय, तुमचं ते लाईफचा एक पार्ट कंटिन्युटी पाहिजे. रोज मी जर स्वतःला हील करते आणि रोज जर मला बॉस समोर ओरडणारा असेल तर रोज ओरडा खायचा आहे. मग तुमच्या ह्याच्यात एक निगेटिव्हचा थॉट पडला की नाही, मग दुसऱ्या दिवशी परत तो हील करणं गरजेचं आहे. सो नॉट की तुम्ही हीलिंग केलं मग कायमचं गेलं का मॅम, कायमचा बॉस संपलं नाही आहे ना तुमच्या लाईफमध्ये, तो ओरडा रोज आहे ना, देन यू हॅव टू वर्क ऑन युअर सेल्फ. असं इतकं इझिली गिवअप करून नाही चालणार. थोडे महिने तरी करा, देन यू टेल मी की अरे वर्क झालं की नाही. ग्रेट. खूपच छान शारदा मॅडम, आज इतकं मस्त वाटतंय. तुम्ही बोलत राहा, आम्ही ऐकत राहतो. काय होतं ना की 7 चक्र खूप ऐकून होतो, आणि जो सगळ्यात मोठा गैरसमज होता 7 चक्र म्हणजे फक्त आणि फक्त मेडिटेशन, ते आज त्यातून माहिती मिळाली की नाही, इतर माध्यम आहेत आणि ते जास्त प्रभावी आहे. तर 7 चक्राचा स्वतःचा रंजक इतिहास असेल, आजचं बरंच काही असेल, एका पॉडकास्टमध्ये शक्य नाही. आमच्या विद्यार्थ्यांनाही प्रचंड प्रश्न पडले असतील. मी विद्यार्थ्यांना सगळ्यांना विनंती करेल की तुम्हाला जे काही प्रश्न पडले असतील ना, त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मॅडमचा फोन नंबर दिलेला असेल, तिथे तुम्ही संपर्क करा आणि त्यांना थेट प्रश्न विचारा. मला किंवा माझ्या स्टाफला विचारू नका. मी तुम्हाला मॅडमचा फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, म्हणजे तुम्ही थेट त्यांच्याशी संपर्क करू शकता आणि अधिक माहिती घेऊ शकता. 7 चक्र हा विषय एका पॉडकास्टचा नाही, अत्यंत सखोल अभ्यासाचा आहे. याचा आपण अभ्यास करणं, रोज प्रॅक्टिस करणं, त्याची अंमलबजावणी करणं हे सगळं आवश्यक आहे. आणि आजपर्यंत आपलं जे मत होतं की इतर कोणीतरी करावं, त्यापेक्षा स्वतः शिका
तुमच्यासाठी, तुमच्या कुटुंबासाठी, कुटुंबातील प्रत्येकासाठी ते फायदेशीर ठरेल. हां, पण मग ते शिका म्हणजे मी शिका फक्त सांगेल, शिकवण्याचं कार्य करतील ते शारदा मॅडम. मॅडम, तुम्ही असे काही कोर्सेस घेतात का की जिथे आमचे विद्यार्थी तुमच्याकडे शिकू शकतील, ज्ञान प्राप्त करू शकतील आणि त्यांच्या कुटुंबासाठी त्याचा उपयोग करून घेऊ शकतील? हो, 7 चक्रावर 7 दिवस क्लास असतो माझा. 7 दिवस? हो, 7 दिवस 3-3 तासाचेच असतात पर डे, पण तेवढा विषय खूप पण होतात. तेवढाच आहे ना. हां. आणि लोकांना म्हणजे मी अभ्यास करायला नाही सांगत. मी जसं आत्ता तुम्ही म्हटलात की रूट चक्राचं इझिली पाठ झालं सगळ्या गोष्टी, सो तसं प्रत्येक डिटेल घेते मी. प्रत्येकाचं कसं तुम्ही डिटेलमध्ये जाल आणि त्याच्यावर काम कराल. म्हणजे खरं सांगू का, एखाद्या व्यक्तीच्या वागण्यावरून तुम्हाला कळतं की त्याचा कुठला चक्र ॲक्टिवेट करणं गरजेचं आहे. बरं. इतकं छान आपल्याला डिटेलमध्ये आपण लोकांचं म्हणजे एखादा व्यक्ती आता सपोज कसं घाबरतो किंवा किती ओव्हर कॉन्फिडंट पण खूप असतात. सो बऱ्याच गोष्टीवरून आपल्याला त्यांच्या कुठल्या चक्रावर काम करायचं. नो डाऊट अभ्यास सखोल आहे, पण तो इझिली आता मी जसा मांडला तसा जर केला तर इझी जातं आपल्याला की अरे हेच. आता बघा ना, 7 चक्र ब्रेसलेट घातलेत मी. जर मी 7 चक्र ब्रेसलेट वापरून त्या म्हणजे मी नेहमी म्हणते असं ऑल 7 घालू नका, पेक्षा त्या वारी तो क्रिस्टल घातला तर तो काम करणार आहे तुमच्यावर न कळत. सो न कळत कितीतरी गोष्टी 7 चक्रासाठी करू शकतो आपण. प्रत्येकाला असंच वाटतं की अरे मेडिटेशननीच, तर मेडिटेशननी पण करू शकता, पण साईड अदरवेज पण आहेत. सो माझं रेग्युलर क्लासेस असतात, 6 महिन्यातून एकदा तर नक्की असतात. नक्की जॉईन करा, आवडेल तुम्हाला. आणि असा इझी गिव्ह अँड टेकमध्ये, बोलण्यामध्ये, गप्पांमध्ये तुम्ही शिकून जाल की तुम्हाला कुठल्या चक्रावर तुमचं काम करायचं आहे. सो भेटूया आपण पण. थँक्यू सो मच. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.